आज आपण गारमेंट सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कटिंग मशीन वापरल्या जातात याविषयी माहिती घेणार आहोत. कटिंग तर मास प्रोडक्शन मध्ये जेव्हा कटिंग करतात त्यावेळेस पहिले प्रथम कपड्याचे ले पसरवले जातात. कपड्याचे ले पसरवल्यानंतर त्यावर पॅटर्न ठेवून त्याची आउटलाईन मार्किंग चॉकच्या साहाय्याने आखली जाते. नंतर कटिंग मशीनच्या साहाय्याने त्याचे कर्तन केले जाते. कटिंग मशीन पोशाखाचे विविध भाग कापण्यासाठी वापरतात. लाइनिंग फॅब्रिक, फ्युजिंग फॅब्रिक इत्यादी. कटिंग मशीन वेगवेगळ्या पद्धतीच्या, आकाराच्या, साईजच्या व वेगवेगळ्या क्षमतेच्या असतात आणि आवश्यकतेनुसार त्यांचा वापर केला जातो. टाइप्स ऑफ कटिंग मशीन. कटिंग मशीन 4 प्रकारचे आहेत. एक स्ट्रेट नाइफ कटिंग मशीन, 2 राउंड नाइफ और रोलिंग नाइफ कटिंग मशीन, तिसरी आहे बँड नाइफ कटिंग मशीन आणि चौथी आहे डाय कटर. स्ट्रेट नाइफ कटिंग मशीन. द स्ट्रेट नाइफ कटिंग मशीन ची बेस प्लेट उभ्या ब्लेड ठेवण्यासाठी एक सरळ स्टँड, मोटार असेंबल केलेली असते. हलविण्यासाठी एक हँडल, एक धारदार उपकरण आणि संपूर्ण असेंब्ली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एक हँडलची व्यवस्था केलेली असते. सरळ चाकू चालवण्यासाठी 2 प्रकारची शक्ती असते. एक मोटार पॉवर परस्पर ब्लेड चालवते, दुसरी ऑपरेटर पॉवर लेयर मधून चाकू चालविते. साधारणपणे उपलब्ध ब्लेडची लांबी ही 2.5 ते 4.5 सेंटीमीटर पर्यंत असते. सरळ चाकू हे पारंपरिक कटिंग रूम मध्ये ले कापण्यासाठी एक सामान्य साधन आहे. राउंड नाइफ और रोलर नाइफ कटिंग मशीन. यामध्ये एक बँड चाकूमध्ये इलेक्ट्रिक मोटारद्वारे चालविल्या जाणाऱ्या 3 किंवा अधिक पुल्लींची मालिका असते. या सतत फिरणारे स्टीलचे ब्लेड बसवलेले असते. त्यानंतर ब्लेडची एक धार तीक्ष्ण केली जाते. ऑपरेशनचे तत्व सरळ चाकूपेक्षा वेगळे असते, ज्यामध्ये बँड चाकू कटिंग टेबलावर एका स्लॉटमध्ये फिक्स केलेला असतो आणि जो कपडा कापायचा आहे तो त्या चाकूच्या समोर आणला जातो. म्हणजेच ही जी मशीन आहे किंवा ब्लेड आहे ते एका ठिकाणी स्थिर असते. कापला जाणारा कपडा हा मुव्हेबल असतो. राउंड नाइफ कटिंग मशीन. राउंड नाइफ कटिंग मशीनचे मुख्य घटक बेस प्लेट असते. त्याच्यावर इलेक्ट्रिक मोटार बसवली जाते. ब्लेडची दिशा देण्यासाठी कटरचे हँडल आणि एक वर्तुळाकार ब्लेड फिरते, जेणेकरून पुढचा भागाची धार फॅब्रिक मध्ये खाली येते आणि कापड कापले जाते. ब्लेडचे व्यास हा 6 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर पर्यंत असतो. गोलाकार चाकू उंच थरांमध्ये वक्र रेषा कापण्यासाठी योग्य नसतात, कारण ब्लेड उभ्या ब्लेडसारखे एकाच बिंदूवर एकाच वेळी सर्व पॉइंट्स मारत नाही. म्हणून गोल चाकू फक्त सरळ रेषांसाठी किंवा तुलनेने काही पॉइंट्सला खालच्या थरांसाठी वापरला जातो. गोलाकार ब्लेडने आर्महोल सारखा घट्ट वक्र कापणे नैसर्गिकरित्या खूपच कठीण आहे. डाय कटर्स. डाय कटिंग मशीन हे राउंड कटिंग मशीन, स्ट्रेट कटिंग मशीन, बँड कटिंग मशीन यापेक्षा एकदम अचूक कटिंग करते. डाय ही कफ, कॉलर, पॉकेट इत्यादी नमुने जे लोखंडापासून साचे तयार करून त्याची खालील बाजू धारदार करून बनवितात. या डाय मशीनचा क्वचितच वापर केला जातो. ही डाय मशीन एक लहान कटिंग टेबलावर देण्यात आलेली असते आणि टेबलावर लोखंडी सळ्यांच्या साहाय्याने डाय निश्चित केली जाते. कटिंग टेबल वर फॅब्रिक ठेवल्यानंतर स्विचच्या मदतीने आपण कटिंग डाय सक्रिय करू शकतो आणि कपड्याचे कर्तन करू शकतो.